रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षकम भक्तानाभ्यम करता त्राता भव भवार्णवाता. नमस्कार, मी समृद्धी कुलकर्णी आपल्या अष्टविनायकच्या सिरीज मध्ये भाग 6 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण कुठली कथा ऐकणार आहोत बरं? तर आज आपण गिरिजात्मजाची कथा ऐकणार आहोत. चला तर मग लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाची कथा ऐकूया. आपल्याला गजानन पुत्र प्राप्त व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्री पर्वताच्या गुहेत जाऊन 12 वर्ष तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाला. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा पुत्र होईल व तुझे आणि लोकांचे मनोरथ पूर्ण करेल, असा त्याने पार्वतीला वर दिला. भाद्रपद चतुर्थीला पार्वती गणेशाचे पूजन करीत असताना ती मूर्ती सजीव झाली. ती मूर्ती सचेतन होऊन पार्वतीच्या पुढे प्रकट झाली. त्या बालकाला 6 हात, 3 नेत्र व एक सुंदर असं शरीर होतं. गिरिजात्मज गणेशाने 12 वर्ष या क्षेत्रात तप केले. अत्यंत बालावस्थेत असताना मोठ्या मोठ्या दैत्यांचा संहार केला आणि सर्वांना या जाचातून मुक्तता दिली. याच प्रदेशात गौतम मुनींनी गणेशाची मुंज देखील केली. याच प्रदेशात गणेशाचा मयुरेश्वर हा अवतारही झाला असे म्हणतात. गिरिजात्मज गणेशाने या प्रदेशात सुमारे 15 वर्ष वास्तव्य केलं. त्यामुळे हे क्षेत्र अत्यंत पवित्र मानलं जातं. तर हे क्षेत्र म्हणजेच लेण्याद्री आणि लेण्याद्रीचा हा गिरिजात्मज. कशी वाटली कथा आजची? छान वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.